बोला. माझं घर दे, त्याशिवाय मी उठणार नाही. दोघं या म्हणा, राहुल जाधव जरे सगळे या. तुमच्या खेटा घालून घालून मेले मी. तुम्हाला अजून दया आली नाही. माझं सगळं वाटोळं केलं, सगळं वाटोळं केलं. कुठं जाऊ? तू ये, नाही तर मी इथं मर. माझं सगळं घालवलं त्या कुत्र्याने. नालायक कुत्रा. चला उठणार नाही मी. हो या नाही या सगळी इकडे या. काय नाही केलं मी घरात. माझं किती मला कोणी हात लावू नका. कोणी हात लावला माझ्या जवळ येऊ नका. ठीक आहे, त्यांना त्यांची भडासरी होऊ द्या, काय बोलू नका त्यांना. बडाच नाही, त्याला माझं सगळं वाटोळं केलंय त्यांनी. त्याच जोपर्यंत देत नाही त्याने कोणी माझं वाटोळं केलं, माझं दिलं शिवाय पैसे घेतले तेव्हा काय नाही आणि घर पाडले. त्यांना नाही बोलत तुम्ही पैसे घेऊन बसले त्यांनी तेव्हा. शेवटच्या क्षणापर्यंत पळत होते मी. शेवटच्या क्षणापर्यंत पळत होते. कुणालाच दया नाही आली. माणसाला घेऊन ना महिलातच जमाय ना. आपण जिवंत राहून काय करणार आहे? काय करणार आहे जिवंत राहून सांगा ना. म्हणजे हे बघायला का सगळं स्वतःचा खर्च केला, एवढं कर्ज काढून स्वतःचा खर्च करून वकिलाला द्यायसाठी कुठे पैसे या कागावर दागिना नाही ठेवला मी. पोरांची वर्षभर फीस नाही भरली याच्यासाठी. माझा पैसे माहिती ना कोणच नाही ऐकून घेतलं आमचं. कुठं जाणार नाही. जोपर्यंत कुत्रा येत नाही तर जरे तोपर्यंत हलणार नाही मी. सामान काढायला पण वेळ नाही दिला. 2 दिवस वेळ द्या म्हणलं तरी नाही दिला. कुत्र्यासारखं सामान काढलं. रात्रीच्या 3 वाजता दोघं नवरा बायको आम्ही सामान खाली करत होतो. असं कुठं कोण? आम्ही इथलेच आहेत ना. वोटिंग घेताना किती पुढे येत होते आणि घर पडलं तर कोण मदत करत कोण विचारायला सुद्धा आलं नाही आम्हाला. लाईट बिल घेते, पाणी देते, सगळं देते, पण तीच पालिका येऊन पाडते. आमच्या कष्टाचे पैसे केलं होतं आम्ही.